नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत आपलाच शेतामधला ऊस. तर ऊसाला किती महिने झालेत, किती ढोस केलेत आणि कोणत्या व्हरायटीचा ऊस आहे ते सगळं सांगणार तुम्हाला. आणि आपल्या ऊसानं किती महिन्यात फुटवा केलाय ते पण आपण सांगणार आहेत. आणि चला आतमध्ये जाऊन पाहू आपला ऊस. आणि कमेंटमध्ये पण सांगा तर एवढ्या महिन्यात एवढा भारी ऊस फुटलाय बुवा, तर चांगला फुटलाय का काय कमेंटमध्ये सांगा. तर हा आपला प्लॉट आहे, म्हणजे आपला एवढा ऊस आहे, सुरूचा ऊस आहे, नवीन ऊस लागवड केलेला आहे. ह्या ऊसाची लागवड केलेली आपण 22 जानेवारीला. तर 22 जानेवारीला या ऊसाची लागवड केलेली आपण. तर आज आहे 24 मार्च. 24 मार्च म्हणजे किती का दिवस झाले यामध्ये तुम्ही काउंटिंगमध्ये कमेंटमध्ये समजू शकतात. तर आपल्या ऊसाला झालेत आज 2 महिने कंप्लीट. आणि 2 महिन्यात फुटवा त्याचा पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने झालाय. फुटवा बा एका ऊसाला म्हणजे किती, एका कोमल किती फुटवा आहे, 2 ते 3 4 5 6 7 फुटवा केलेले आहेत. आणि पूर्ण 3-3.5 एकरामध्ये असा फुटवा आहे. तर मस्तपैकी असा ऊस फुटला आहे. आणि याला आपण एक खताचा डोस केलेला आहे मस्तपैकी. आणि याला खत कोणतं टाकलंय काय तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती सांगतो. आणि याला तुम्ही पाणी कसं देतो बुवा आपण, ही पद्धत पाहिली नसेल तुम्ही तर पाहिली असेल पण नसेल पण. तर नसेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये डॅशबोर्डमध्ये आपल्या लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन टच करा आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहू शकता. तर चला आपला ऊस पहा कशा पद्धतीने फुटवा केला आहे. तर 265 ऊसाची लागवड केलेली आहे आपण ही. आणि याला एक खताचा डोस झालेला आहे. आणि याला पाणी तर चालूच राहत आहे कायम, पाणी तर द्यावंच लागत आहे आपल्याला. आणि 2 महिन्यात एवढा फुटवा झालाय बुवा. तुम्हाला काय वाटतंय बुवा कमेंटमध्ये सांगा, मस्त झालाय का नाही, फुटलाय का नाही, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने फुटलेला आहे आपला ऊस. आणि याची एक आपण खुरपणी केलेली आहे बरं का, एक खुरपणी करून टाकलेली आहे. अजून आता खताचा बघू पुढचा डोस टाकायचं झालं तर टाकू. याला आपण खत टाकलेलं आहे. आता एक खत त्याला एक तुम्हाला सांगतो, एक युरिया टाकलेला आहे, युरिया झेरॉन आणि 15-15 हे खत टाकलेलं आहे आपण. तर हे सगळं मिक्स करून टाकलेलं आहे. तुम्ही म्हणता युरिया आणि झेरॉन 15-15 हे एक खटी टाकलंय का काय, असं काही नाही, एक खटी करून टाकलेलं आहे. एवढ्याला आपण एक डोस टाकलेला आहे, त्यानंतरचा एक डोस टाकणार आहेत. तर एक डोस टाकून अशा पद्धतीने आपला ऊस झालेला आहे कंप्लीट 2 महिन्याचा ऊस. तर तुम्हाला काय वाटतं, 2 महिन्याचा ऊस असन का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अजून यामध्ये तुम्ही बघत असेल, नवीन कोणी असेल तर ऊस बागायतदार शेतकरी, यामध्ये काही बदल करायला पाहिजे. आणि कशा पद्धतीने फुटलाय, काय चांगला फुटलाय का बुवा असं पण काहीतरी सांगा तुम्ही कमेंटमध्ये, तर चांगला आहे का नाही. तर अशा पद्धतीने आपला 2 महिन्याचा ऊस मस्तपैकी फुटवा केलेला आहे. पाहू शकता पूर्ण प्लॉटमध्ये चांगला फुटवा झालेला आहे. तुम्हाला आता पूर्ण तर दाखवू शकत नाही एवढा फिरून, व्हिडिओ आपला लांब होईल, त्यामुळं त्याकडेच दाखवला तुम्हाला. तर इकडला दाखवतो तुम्हाला, ह्या सरीतून चाललोय मी. तर नवीन लागवड केलेली जानेवारी महिन्यातली ही लागवड आहे आपली. तर शक्यतो काय आता ह्या 2-3 ह्या पुढच्या ह्या महिन्यात तर खोडकिडा जास्त पडतो म्हणते, ऊन वगैरे पडल्यावर.
तर तसं तर अजून आपल्या ऊसावर तर नाहीच आहे, खोडकिडा वगैरे काही नाही आहे. खोडकिडा शक्यतो पाणी कमी पडल्यानं पडत असेल, तर रानात काही प्रॉब्लेम असला तर पडू शकतो. तर आपल्या ऊसावर अजून तर खोडकिडा काही नाही आहे. तर मस्तपैकी असा फुटवा झालेला आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन असाल तर असंच काहीतरी आपल्या शेतातून, बैल बाजारातून असेच काहीतरी नवीन व्हिडिओ असतात रोजच रोज. माहितीचे काही माहिती भेटती, काही असं काही तसे गावाकडून असेच व्हिडिओ असतात आपली. तर नक्की कमेंटमध्ये सांगा ऊस कसं काय 2 महिन्याचा, तर तुमचा कसा आहे 2 महिन्याचा ऊस नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने आपला कंप्लीट 2 महिन्याचा ऊस फुटलेला आहे. तर यामध्ये काही बदल करता येत असेल तर सांगा बुवा. तुम्ही म्हणता 2 महिन्यात कमी फुटवा झाला आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं काही कमेंटमध्ये सांगा. काहीतरी लिहा कमेंटमध्ये. तुम्ही काहीतरी लिहित राहा फक्त आणि सांगत राहा. म्हणजे कसं कमेंटमध्ये काहीतरी चांगलं टाकलं तुम्ही तर नवीन काहीतरी आपल्याला शिकायला भेटतं. तर अशा पद्धतीने आपला 2 महिन्याचा ऊस कंप्लीट झालेला आहे, तुम्ही पहा. तर भेटू असंच पुढच्या स्टेपला कोणता तरी नवीन व्हिडिओ घेऊन आपण असाच माहिती करता. तर कमेंटमध्ये सांगा नक्की, काहीतरी लिहा कमेंटमध्ये. तर भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि जातानी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा, होता होईल तेवढा. तर भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.